महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। वडाव येथील बहिरीदेव यात्रा उत्साहात साजरी। छबिना पालखीसोबत शेकडो भक्तगण आपल्या पाठीवर काटेरी निवडुंगाचे पेरकुट मारून घेतात। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। वडाव गावातील ग्रामदैवत बहिरीदेवाची यात्रा सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। चैत्र शुद्ध त्रयोदशी व चतुर्दशीला हा वडाव गावचा जत्रोत्सव संपन्न होत आहे। या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिना पालखीसोबत शेकडो भक्तगण आपल्या पाठीवर काटेरी निवडुंगाचे पेरकुट मारून घेतात। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वडाव गावातील बहिरीदेवाची यात्रा भरली होती। छबिना सोबत लोक भंडारा उधळत शेकडो ढोलवाद्य आणि अनेक काटेरी पेरकुट मारणारे भक्तगण तसेच देवाचे पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला व पुरुष गीत गात होते। उंच उंच देवकाट्या उभारणी झाल्यावर राधाकृष्ण मंदिरातून छबिना कांबळे आळी तळे आळी मंदिरातून पुन्हा बहिरी देवाच्या मंदिरात आला। असा हा पालखी सोहळ्याचे आयोजन असते। बहिरीदेव यात्रेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा वडाव बहिरीदेवाची यात्रा मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे आणि यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या रक्ताची आहुती देऊन पाठीवर पेरकुटा मारून रक्ताची आहुती देतात। याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यात्रा यासुद्धा वर्षी मोठ्या जल्लोषात भरलेले आहे। आपण बघता जर वडावचा विचार केला तर वडावचा पूर्ण गल्ली आणि कोपरा यात्रेकरूंच्या यांनी भरलेला आहे। तसं आपण वडाव स्टँडवर गेलात तर मोठ्या प्रमाणात पाळणे आणि दुकानांचा सुद्धा भरमसाठ यावर्षी यात्रेत झालेला आहे। जर यात्रेचा विचार केला तर बघता आपण की रक्ताची आहुती देणारे बरेचसे भक्त मंडळी आपण बघता की त्यांनी पाठीवर आपले पेरकुटा मारून देवासाठी रक्ताची आहुती दिलेली आहे। दर दुपारनंतरचा विचार केला तर देवकाठ्यांचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आपल्या वडाव एस टी स्टँडच्या इथे होते। तर नंतर देव आमचा बहिरीदेव आपल्या देवळात जातो आणि 5 दिवस स्थानावर न बसता मंडपात बसतो। 5 दिवस विराजमान होतो। 5 दिवसानंतर बहिरी देवस्थान त्याच्या स्थानावर विराजमान होते। 5 दिवसानंतर वडावची यात्रेची समाप्ती होते। त्यांना एकदा पुनश्च सर्वांचं धन्यवाद की आपण वडाव यात्रेमध्ये सहभागी झाल्याबद्दल। बहिरी देवस्थानातर्फे आपलं पुनश्च एकदा स्वागत। रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी यात्रा म्हणजे वडावगावची बहिरीदेवाची यात्रा। अत्यंत संपूर्ण ग्रामस्थ यात्रेकरते येतात। विदेशात असलेला माणूस सुद्धा यात्रेकरता आणि यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे पेरकुट आपण बोलतो हे कमीत कमी 200 ते 300 तरुण मंडळी आहेत, म्हातारी मंडळी आहेत, छोटी बाल आहेत, ती आपल्या अंगावर मारून घेतात आणि आपल्या श्रद्धेचा जो भक्तिभाव आहे त्या भक्तिभाव इथं देवाच्या पुढे सादर करतात। अशा घोषणादेशी यात्रा सादर होत असते। ही जी आपण बहिरीदेवाची मूर्त बघतोय ती पूर्णतः एका लाकडापासून बनवलेली मूर्त आहे। मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये अशी पूर्ण अखंड लाकडापासून बनवलेली ही एकमेव आपली बहिरीदेवाची मूर्त असेल। जरी दिसायला ही बहिरीदेवाची मूर्त संगमरवरासारखी दिसत असली तरी जर प्रत्यक्ष तुम्ही 4 मंडळी तिला उचलायला गेलात तर ती उचलायला कठीण जाते। म्हणजे एवढं शाश्वत देवस्थान आहे। आज ही या यात्रेच्या पूर्वसंध्येला म्हणजे जागरणाची रात्र जी म्हणतो त्या रात्री 12 वाजता या गावात फुलफुल असा आवाज येतो। आज मोबाईल झालेले आहेत, लाईट झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे कदाचित ही गोष्ट रास पावली असेल। मात्र आज आपण जेव्हा या देवाची मानाची ड्युटी रात्री आकादेवीच्या मंदिरात जाते तेव्हा आकादेवीच्या मंदिरात गेल्यानंतर जेव्हा आकादेवी माता आणि बहिरीदेव या बहीण भावंडांची जेव्हा गळाभेट होते, गळाभेट झाल्यानंतर जेव्हा देव माघारी फिरतो त्यानंतर त्या खाडीत एक मोठा असा आवाज येतो, पाण्याचा उंच फवारा उडतो। हे खरं तर खऱ्या अर्थानं जागृत देवस्थान आहे आणि म्हणूनच सर्व ग्रामस्थांच्या या एकोप्याचं दर्शन इथं पाहायला मिळतंय। म्हणूनच पेण तालुक्यात रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमचा हे वडाव गाव म्हणजे सणांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातो। अशा या सणांच्या माहेरघरात हा उत्सव आज जोशाने साजरा होत आहे। सर्व भक्त भाविकांनी इथं आलेले आहेत आणि हा उत्सव जो कालपासून चालू झालेला आहे तो इथून अजून 5 दिवस चालणार आहे। कारण आज जरी हा लेपा संपूर्ण गावात फिरल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता एस टी स्टँड इथे जातो आणि तिथे गेल्यानंतर कमीत कमी 300 ते 400 फूट उंच काठ्या देवकाठ्या ज्याला म्हणतात त्या निव्वळ आणि निव्वळ दोराच्या सहाय्याने उभ्या केल्या जातात। बक्षीस मात्र असली तरी जोश जो आहे तो एवढा उत्स्फूर्त असतो की अतिशय पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते आणि त्यामुळे या यात्रेकरता येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आमची ही विनंती राहील की या यात्रेचा आनंद घ्या आणि या यात्रेचा नावलौकिक जो आहे तो 7 समुद्राकडे पोहोचवा। धन्यवाद।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।